मॅच चालू करायची. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा. बॅटिंग प्लेअर, बॅटिंग टीम कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं. कैवारी किंग जर चालू मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने रोशन ठाकूरने प्रत्येक बॉलला चौकार मारला तर गौरव तुमडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल प्रत्येक बाउंड्रीसाठी. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू. पहिला षटक, पहिल्या षटकातील पहिला चेंडू. दुसरा चेंडू, वाह काय बॉल टाकलाय रोशन ठाकूर. मित्रांनो, मेहनत काय असते ना ह्या व्यक्तीकडून शिकली पाहिजे. संपूर्ण ग्राउंड क्लीन करण्यापासून, सगळ्या गोष्टी क्लीन करण्यापासून, मैदान आयोजित करण्यापासून रोशन ठाकूर यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोशन ठाकूरसाठी. अंपायर डिसिजन वाईट. हात समांतर, धावा अवांतर. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2. 3 बॉल 2. पहिला षटक प्रगतीपथावर असताना वन टू फोरच्या क्रिकेटमध्ये मित्रांनो एक्स्ट्रा धावा खूप मॅटर करतात. हे एक्स्ट्रा धावा जरी घेतल्या ना तरी टीम 18 बॉल 18 नंतर जर 4-5 एक्स्ट्रा धावा आल्या ना तर स्कोअर कुठेतरी 22-25च्या घरात जाऊन पोहोचतो. ही स्कोअर लढण्यासाठी खूप महत्वाचं असतं. सुंदर असं गोलंदाजी पण, क्षेत्ररक्षण पण तेवढं सुंदर असलं पाहिजे. सुंदर फटका. आपण डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. या एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या 5. बिनबाद 5. लास्ट टू गो. सुंदर असा चेंडू. फलंदाज बाद. मोठा धक्का कैवारी किंगच्या संघाला. फलंदाज तंबूच्या दिशेने जाताना टीमचे करण पोलार्ड आउट झालेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमने एकदम ठरवलेलं. आपल्याला बाकी काय नको, आपल्याला मोठा बॅट्समन पाहिजे आणि त्यांनी मोठा बॅट्समनच घराला लावलाय. रोशन ठाकूर तंबूच्या आत. दुसरा षटक, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. मित्रांनो 1 टू 4च्या क्रिकेटमध्ये 1-1 धाव महत्वाची असेल. मध्येच चौकार आला, मध्येच दुसरा चौकार आला तर संघाची धावसंख्या 25-30च्या घरात जाऊन पोहोचते. सुंदर फटका, टॅप फटका. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण पण फंबल. त्या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7. 1 गडी बाद 7. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. वाईड बॉल. अंपायरचे हात समांतर, धावा अवांतर. एका धावेच्या अवांतर धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8. 1 गडी बाद 8. वाईड. 3 स्टंप लावलेत समोर, 5-6 स्टंप नाहीये. वाईड अवांतर धावा. सुंदर असा फटका. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण पण एवढं क्षेत्ररक्षण सुंदर असताना त्याचे 1 धाव. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 10. दुसरा षटक प्रगतीवर्धन असताना चौथा चेंडू. सुंदर फटका. काय आवाज आला बॅटच्या मधून पण तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एका बॉलच्या मागे 4 ते 5 क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. भावा सकाळी उठून धावायला लागेल, जॉगिंग करायला लागेल, मॅरेथॉन सुद्धा येते. मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायला लागेल. 1-1 धाव खूप महत्वाची आहे. 2 गडी
बात थँक्यू डीजे 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 थँक्यू. हॅलो नेक्स्ट बॅट्समन. दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव दुसरी ओव्हर चालू असताना 4 चेंडू होताना संघाची धावसंख्या 11. 2 गडी बाद 11. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी असताना सुंदर असा चेंडू. अंपायरकडे अपील. अंपायर डिसिजन. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 12. 2 गडी बाद 12. लास्ट टू गो. दुसऱ्या ओव्हर प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू. मित्रांनो चौकार आला पाहिजे. थोडी शांतता दिसते मैदानात. सुंदर फटका. काय शॉट मारलेला. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. मित्रांनो जोरदार टाळ्या झाला पाहिजे या क्षेत्ररक्षणासाठी. काय फिल्डिंग केली आहे. चौकार. 4 रन म्हणजे 3 रन अडवलेत. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 13. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13. शेवटचं षटक. हाणामारीचं षटक. शेवटचं षटक. काय करणार आपल्या टीमसाठी बघणं तेवढं महत्वाचं असेल. सुंदर फटका पण बॅट्समन बॉक्स आउटच्या रूपात आउट. मोठा धक्का कायवारी किंग्स या संघाला. बॅट्समन प्रगतीबद्दल असताना तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरच मोठा धक्का तंबूच्या दिशेने विवेक. दुसरा चेंडू. सुंदर बॉल. बॉल टाकतोय मित्रा. ऑफ स्पिन लेग स्पिन ब्रेक बॉल. छोटा मुलगा इकडे आउट. वाट. थँक्यू डीजे 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 थँक्यू. बॅट्समनचं नाव. एका राऊच्या मदतीने संघाची धावसंख्या 14. 4 विकेट 14. सुंदर चेंडू. वा बुबली. हॅलो 4 बॉल 15. तिसऱ्या ओव्हर मधील 4 बॉल 15. 2 चौकार 2 बॉल मध्ये आले तर मजा येईल मॅच मध्ये. तर कैवारी किंग्स लढू शकते या मॅच मध्ये. सुंदर असं क्षेत्ररक्षण. तेवढा सुंदर आहे काय बॉलर फिल्डरसाठी. ढोलकपूरची टीम होता. 14 15 लास्ट टू गो. पाच बॉल 15 लास्ट टू गो. सुंदर फटका. तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण. ओव्हरची समाप्ती. 1 धावही नाही घेतली. डेड बॉल. फलंदाज तयार नव्हता. शेवटच्या ओव्हरला 2 रन दिले. लास्ट टू गो. डेड बॉल. हॅलो. डगआउट मध्ये जे कोणी बसलेत ना त्यांनी कृपया उठायचं आहे. तिकडे बॅटिंग टीम साठी बसण्याची जागा आहे. डगआउट याच्यामध्ये जे कोणी बसलेत कृपया बॅटिंग टीमला ती बसण्याची जागा आहे. सहकार्य करायचं मंडळाला. सीताराम बॉईज. डीजे थँक्यू डीजे.
विकेटच्या मागे जे कोणी मुलं उभे आहेत त्यांना नम्र विनंती असेल बाजूला उभं राहायचंय. आपला लाईव्ह चालू आहे, युट्यूब लाईव्ह. विकेटच्या मागे थोडं सहकार्य करायचं आहे मंडळाला. आम्ही काही उगाच बोलत नाही, पण मंडळाला सहकार्य करायचं आहे. अथर्व, त्या बॅनरच्या मागून सगळ्यांना बाजूला करायचं आहे. युट्यूब लाईव्ह आहे, त्या बॅनरच्या मागून सगळ्यांना बाजूला करायचं आहे. चालू सामना कैवारी किंग्स वर्सेस पाटील ब्रदर्स. पाटील ब्रदर्स या संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती पहिला चेंडू वाईट. सुंदर असा फटका, त्याच फटक्यात सुंदर असं एक धाव. एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या वाईट 2. एक बॉल 2. दोन बॉल 2. पहिलं षटक विवेक. सुंदर अशी गोलंदाजी आणि तांबूच्या आत परतताना पहिला धक्का पाटील या संघाला. पाटील ब्रदर्स वा, कैवारी किंग्स वा. या पुढील होणारा सामना सीताराम बॉयज वर्सेस आर्यन 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सीताराम बॉयज वर्सेस आर्यन 11. दोन्ही संघातील कर्णधारांना नम्र विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चार बॉल 2. पहिला षटक प्रगती असताना 4 बॉल 2. पहिला धक्का लागलाय पाटील ब्रदर्स. सावकार काय शॉट मारलाय. खूप महत्वाचं असेल. ऑलरेडी धावा कमी आहेत, त्यासाठी क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं असेल. डीजे, थँक्यू डीजे. लास्ट टू गो आणि चांगला असा फटका. वनडी डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 7. एक गडी बाद 7. बॅटिंग टीम डगआउट मध्ये बसायचंय, मध्ये उभं नाही राहायचंय. डगआउट मध्ये बसून घ्या. कृपया मंडळाला सहकार्य करायचं आहे. सगळ्या क्रीडाप्रेमींना नम्र विनंती असेल स्टेजच्या समोर कोणी उभं नाही राहायचंय. एक षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8. 11 बॉल 9 ची आवश्यकता. सुंदर फटका, तेवढा सुंदर असं क्षेत्ररक्षण. नानावती संधी, अंपायर तडी सिद्धांत. रिव्ह्यू, अंपायर रिव्ह्यू असेल. भाई अंपायर व्यतिरिक्त कोणी कॅमेरा जवळ स्क्रीन जवळ जायचं नाही. फक्त अंपायर. बाकीच्या टीमने सुद्धा नम्र विनंती असेल
बाकीचे फिल्डर टीम फक्त अंपायर व्यतिरिक्त कोण नाही जाणार आणि कमिटी मेंबर एखादा. नॉट आउट. या एका धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9, एक गडी बाद 9. दुसऱ्या ओव्हर प्रगती पथावर असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 9. आवश्यकता धावा. 10 बॉल 8ची आवश्यकता असताना 9 बॉल 7ची आवश्यकता. पाटील ब्रदर्स, कैवारी किंग्स काय आयोजन करणार, काय रचना करणार. बॉलिंग, क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे. नो भाई, त्याची हाईट 5.5 आहे. 6 फुटावर बॉल टाकलाय. सुंदर असा चेंडू. वा, फलंदाज बीट, विकेट किपर बीट. वा, काय बॉल टाकलाय. 8 बॉल 6ची गरज. मॅच येणार का मित्रांनो? मॅच रंगत येणार आहे. सुंदर फटका, तेवढा सुंदर. चौकार. बॉल चाललाय सीमा रेषा पार. चौकार. या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 बॉल लास्ट टू गो. 7 बॉल 2ची आवश्यकता. वाईट +1. वा, मॅच क्लीन. पाटील ब्रदर्स या संघाचं हार्दिक अभिनंदन. डीजे कैवारी किंग्स या टीमला पुढील मॅचसाठी मनपूर्वक शुभेच्छा.